नमस्कार मंडळी, मी निखिल राऊत अलिबाग कनेकेल्या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा वेलकम आहे आणि खूप दिवसांनी वेलकम आहे. सो हा व्लॉग नाही असणार आहे, पण एक अपडेट देणार आहे की एवढे दिवस व्लॉग का नव्हते येत आणि काय झालेलं. जवळजवळ महिनाभर आय गेस व्लॉग्स नाही आलेत, काहीच नाही आलं आणि काही शूट नाही करता आलं. सो त्याचं रिझन एक सिरियस रिझन होता की मला हॉस्पिटलाइज व्हायला लागलं. का तर माझं ऑपरेशन झालं गेल्या काही आता 15-20 दिवस झालेत. सो ऑपरेशन कसलं होतं तर अपेंडिक्सचं होतं आणि आय नो अपेंडिक्सचं ऑपरेशन वगैरे मी ऐकतो की नॉर्मल असतो किंवा दुखतं आणि हे होतं. मला पण पेन झालं, खूप पेन झालं. पण सिरियस का होतं तर ते अनफॉर्च्युनेटली बस्ट झालेलं, म्हणजे फुटलं होतं ते आतमध्ये आणि हे आम्हाला माहिती नव्हतं. सो सुरुवातीपासून म्हणजे एक पूर्ण डिटेलमध्ये नाही जात, पण एक थोडक्यात सांगतो. गेल्या 8 महिन्यांपासून मला त्रास होत होता की मध्ये मध्ये असं स्टमक पेन व्हायचं आणि खूप त्रास व्हायचा, खूप असं मीन्स कळवळायचो, एकदम एक्स्ट्रीम पेन व्हायचं स्टमकमध्ये, पोटात. सो पहिले तर माहिती नव्हतं की असं वाटलं की काहीतरी खाण्यातून किंवा नॉर्मली असं स्टमक इन्फेक्शन असेल असं. सो डॉक्टरांना अप्रोच केलं, आपल्या इकडचे होते, अलिबागमधले डॉक्टर होते, त्यांना अप्रोच केलं आणि सुरुवात केली त्यांच्या ट्रीटमेंटची. सो जशी त्यांची ट्रीटमेंट चालू केली तर मला बरं वाटायचं, म्हणजे इंजेक्ट करायचे ते डॉक्टर आणि मला सलाईन लावायचे कधी एक जर वाटलं तर, आणि मग मला बरं वाटायचं. सो ते बरं वाटून मग 2 महिने किंवा 3 महिने, म्हणजे गेल्या 8 महिन्यापासून त्रास असा होत होता की कंटिन्यू त्रास नव्हता, पण मला असं 2 महिने किंवा 3 महिने अशा गॅपनी असा त्रास मध्ये-मध्ये व्हायचा. 1 दिवसासाठीच त्रास व्हायचा आणि मोस्टली तो त्रास जास्ती करून मिडनाईट म्हणजे रात्री वगैरे व्हायचा. तर तो त्रास व्हायला लागला आणि जसंच बोललो ट्रीटमेंट चालू केली डॉक्टरांकडे. ट्रीटमेंट जशी चालू केली, ते द्यायचे सलाईन वगैरे, किंवा एक्स्ट्रीम झालं तर मला ॲडमिट करायचे एक अर्ध्या दिवसाचं किंवा 1 दिवसासाठी आणि मग नंतर मी बरं व्हायचो, मीन्स पेन जायचं. तर गोळ्या औषधांचे डोस वगैरे ते चालू होते, मग ते घ्यायचो. परत ते डोस संपलं की 2 महिने 3 महिने काही त्रास नाही, परत 2-3 महिन्यांनी मला त्रास सुरू व्हायचा. सो असं असं करत करत 8 महिने झालं, पण डॉक्टरनी सांगितलं की तुला हायपर ॲसिडिटी आहे. असं डॉक्टरांचं सांगणं गेलं की हायपर ॲसिडिटी आहे आणि तुझ्या खाण्यात काहीतरी येते, तुझ्या फूडमध्ये काहीतरी येतो आहे किंवा तुझ्या डाएटमध्ये काहीतरी येतं. तर असं काहीतरी पर्टिक्युलर फूड आहे ज्याच्यामुळे ते तुझं जे तुला इन्फेक्शन किंवा जे पोटदुखी आहे ते होतं. सो आम्ही तो विश्वास ठेवला आणि आम्ही त्यांच्या जसं ते सांगत गेले तसं आम्ही मग करत गेलो की खाण्यामध्ये काहीतरी आहे. मग खाणं कमी केलं, मी खाणं बरंचसं बंद केलं. काही काही गोष्टी तर मी माझ्या आवडत्या गोष्टी ॲक्च्युली सोडूनच दिल्या खाणं. सो ते झालं. पण तसं नाही झालं. पण त्याच्यानंतर एक मला हा जो आत्ता त्रास, म्हणजे 1 महिनाभर आधी जो त्रास सुरू झाला, त्याच्या आधी एकदा ऑक्टोबरमध्ये मला त्रास झालेला. तर तेव्हा पण सेम सिच्युएशन, माझ्या पोटात दुखायला लागलं रात्रीचं आणि मग डॉक्टरांकडे गेलो. त्यांनी इंजेक्ट वगैरे केलं वगैरे आणि मला सलाईन लावली आणि ॲडमिट केलं त्यांनी. आणि तर काय करायचं, तर म्हणून मग सोनोग्राफी तेव्हा केली. सोनोग्राफीमध्ये काहीही नाही आलं आणि नंतर एंडोस्कोपी केली, मीन्स कॅमेरा टाकून बॉडीमध्ये बाय माउथ त्यांनी चेक केलं. तर त्याच्यात पण त्यांना तेव्हा काहीच नाही वाटलं, काहीच नाही दिसलं. सो आम्हाला पण माहिती नव्हतं. आता ते डॉक्टर बोलल्यानंतर त्यांचे काय असतात, त्यांचे रिपोर्ट्समध्ये वगैरे त्यांनी तसं सगळं आलं, फोटोज वगैरे आले. तर तेव्हा त्यांनी जेव्हा एंडोस्कोपी केली त्याच्यात त्याला एक इन्फेक्शनचे स्पॉट्स दिसले, असे रेड कलरचे पोटाचे इथे, पोटा आतमध्ये. सो आम्हाला वाटलं की तेच आहे आणि तेच त्यांनी दाखवलं. तर मग ते कशामुळे होतं, तर त्यांनी सांगितलं की फूडमुळे होतं आहे, काहीतरी खाण्यात येतं. तसंच मी बोललो की खाण्यात येतं त्यांनी सांगितलं. सो आम्ही मग लक्ष ठेवायला लागलो, ते हे करायला लागलो. म्हणलं आता काळजी घ्यायला पाहिजे. फूडमध्ये चेंजेस केले, डाएटमध्ये चेंजेस केले. माझी जिम चालू असायचं म्हणून मग मी
डाएटमध्ये पण माझ्या त्या चेंजेस केले की एक्स्ट्रीम खाणं मीन्स मसालावालं किंवा तेलकट असं जास्ती खाणं अवॉइड केलं मी. तर ते झालं आणि नंतर मग आय गेस ऑक्टोबर नोव्हेंबर मीन्स 3-4 महिन्यांनी मला परत आत्ता जो हा महिनाभर अगोदर जो त्रास चालू झाला तो परत चालू झाला. सेम स्टमक पेन झालं मला स्टार्ट आणि सेम सिच्युएशन की एवढं पेन होतं की ते बेअर पण नव्हतं करू शकत, एवढं एक्स्ट्रीम पेन. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये ओरडायचो मी, खूप खूप ओरडायचो. मीन्स असं वाटतं की कोणतरी मारतोय किंवा काहीतरी असं टोचतोय असं झालं. आम्हाला डाऊट होते की काहीतरी खाण्यातच येतोय. पण मग तेव्हा पण मी विचार केला की आता तर मी सगळं खाणं हे केलं आहे, चेंजेस केले आहेत. म्हणजे एक्स्ट्रीम काहीतरी तेलकट, एक्स्ट्रीम तिखट वगैरे मसालावाला काय असं किंवा खात नाही. नॉर्मल डाएट असायचा माझा आणि हे झालं. पण मग नंतर जेव्हा मला परत त्याच डॉक्टरांकडे गेलो जे अलिबागमधले आहेत आपले डॉक्टर आणि चांगले नामांतर डॉक्टर आहेत. पण बोलू तर नाही शकत आय गेस. पण असं झालं आणि मग परत गेलो त्यांच्या इथे. त्यांनी पुन्हा एकदा इंजेक्ट आणि औषध गोळ्याने चेक केलं आणि बोललो की होईल बरे, पेन किलरचं इंजेक्शन टाईप ते देतात. बोललो ओके वाटेल. परत आलो घरी आणि पेन कमी झाला. पूर्ण बंद नाही झालं यावेळेला, पण पेन कमी झालं. म्हणून मग आम्ही निवांत झालो की हां आता पेन कमी होईल, पेन जास्ती होत नाही. आणि गोळ्या औषधं चालू होत्या म्हणून मग मला ते सिरप किंवा पेन किलरच्या गोळ्या टॅबलेट्स वगैरे दिले की एक्स्ट्रीम जर पेन झालंच मध्ये तर टॅबलेट घ्यायचे तर ते पेन हळूहळू कमी होईल, दुखाचं कमी होईल. ठीक आहे, आम्ही असंच अजून केलं. आणि मला ज्या दिवशी आम्ही चेक करून आलो डॉक्टरांकडे त्याच्या दुसऱ्या नेक्स्ट डेला मला पुन्हा त्रास झाला, परत एकदा त्रास झाला. मग आम्हाला थोडंसं डाऊट आलं की आत्ताच आम्ही हे केलं तर परत कसं काय होईल. आणि पूर्ण गोळ्या वगैरे मेडिसिन्सचं सगळं डोस वगैरे चालू होता. तर ते झालं आणि या मेडिसिन्सनी ते क्लिअर झालेलं दिसते. आता मला पेन होत नाही आहे. चांगली गोष्ट. मग आम्ही पण निवांत परत एकदा की रिलॅक्स झालो. पण त्याच्या 4-5 दिवसांनी आम्हाला मीन्स मला जाणवलं की माझ्या असे राईट साईडला खाली पोटाच्या इथं तिथे थोडंसं पेन व्हायला सुरू झालं. मला वाटलं की म्हणजे मलाच वाटलं ॲक्च्युली काही गोष्टी माझ्या पण चुकल्या की मी काही गोष्टी म्हणजे इग्नोर केल्या ह्या पेन वगैरे की लो असं ते गोळ्यांचं असेल किंवा त्या मेडिसिन्स एवढ्या हाय असतील म्हणून मग त्यामुळे त्या मेडिसिनचं काहीतरी ते असर होत असेल मे बी किंवा ते कमी होत असेल थोडंसं इकडे तिकडे असं काहीतरी होत असेल. म्हणून ते पेन मी एवढं हे नाही केलं, बेअर होत होतं, मला टॉलरेट केलं. दुखाचं मध्येच पेन एकदम एक्स्ट्रीम व्हायचं म्हणजे असं 5-5 मिनिटांनी एकदम एक्स्ट्रीम पेन असं ठणका बसलं. सो ते मी अवॉइड केलं, जी माझी चुकी होती आमची ॲक्च्युली. तर आणि ते मी घरी पण पप्पांना आणि मम्मीला सांगितलं नाही की असं असं दुखते. पण नॉर्मल सांगितलं की नॉर्मल दुखते, एकदम एक्स्ट्रीम दुखते असं नाही. मग ते मी इग्नोर केलं, ती माझी चुकी झाली जशीच मी बोललो. आणि त्यामुळे मग ती एक मिस्टेक माझी खूप महागात पडली असती. मीन्स जेव्हा आम्हाला कळलं की इथं पेन व्हायला लागलं म्हणून मग आम्ही न काय विचार करता आम्ही वाशीला MGM म्हणून वाशीचं जो MGM हॉस्पिटल आहे तिथे गेलो. तिथे जाऊन आम्ही एक स्पेशलिस्ट आहेत डॉक्टर, तर त्यांच्याशी आम्ही अपॉइंटमेंट घेतली त्यांची आणि त्यांना भेटलो. आणि त्यांना भेटल्यानंतर त्यांनी चेक केलं. त्यांनी चेकअपसाठी म्हणजे असाच विषय झाला की चेकअपसाठी मग जाऊया तिथे की काहीतरी प्रॉब्लेम आहे की इथे डॉक्टरनी एवढं सगळं करून पण ते पेन जात नाही आहे आणि आता एक्स्ट्रीम वाढलं आणि आता पेन व्हायची जागा पण चेंज झाली. पहिले माझे पेन मीन्स असं वरती व्हायचं इथे मिडलला स्टमकला, पण नंतर राईट साईडला खालती व्हायला लागलं. तर म्हणून बोललो की नाही काहीतरी आहे प्रॉब्लेम, तर आपण जाऊया. मग गेलो त्यांच्याशी भेटलो
डॉक्टरांचं नाव सतीश कुलकर्णी म्हणून डॉक्टर होते, स्पेशलिस्ट आहेत. खूप छान मीन्स व्यक्तिमत्व आहेत आणि एवढं मस्त हंबलली त्यांनी मला विचारलं सगळं आणि चेक केलं, ट्रीट केलं. तर त्यांनी चेक स्टमकला हाताने जसं त्यांचे चेक करतात तसं नॉर्मल डॉक्टर जर त्यांनी चेक केलं वगैरे आणि त्यांनी लगेच सांगितलं की अपेंडिक्स आहे तुम्हाला. सो आम्ही म्हणजे अज्युम नव्हतं केलं की अपेंडिक्स असेल एवढं, कारण का जेव्हा मागच्या वेळेला सोनोग्राफी केली किंवा एंडोस्कोपी केली त्याच्यात तर काहीच दिसलं नव्हतं त्या रिपोर्ट्समध्ये. असं म्हणजे डॉक्टरांनी आम्हाला काहीच सांगितलं नाही की असं काय आहे अपेंडिक्स. सो आम्ही म्हणून म्हणजे हे झालो की आमच्या डोक्यातच नव्हतं, की आमच्या माइंडमध्येच ती गोष्ट नव्हती की अपेंडिक्स असं. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही आजच्याच ॲडमिट व्हा. सो ज्या दिवशी आम्ही गेलो त्या दिवशीच ॲडमिट झालो आणि माझं पण असं काय वाटलं नाही की हां बाबा ठीक आहे अपेंडिक्स आहे तर मग गोळ्या औषधं वगैरे हे होऊन गेले. पण त्या डॉक्टरांनी आम्हाला ते नंतर सांगितलं, त्यांना थोडा डाऊट होता की ते अपेंडिक्स बस तर नाही झालं, कारण का पेन होतं एक्स्ट्रीम, म्हणजे ते एखाद वेळ बस झालं असं म्हणजे फुटलं असेल. सो ते आम्हाला काय सांगितलं तर त्यांनी सांगितलं की आजच्याच तुम्ही ॲडमिट व्हा आणि सी टी स्कॅन करू. तर सी टी स्कॅन केलं, ॲडमिट झालो आम्ही. मीन्स आय गेस तास दीड तासातच लगेच ॲडमिट झालो, तिथेच झालो MGM हॉस्पिटल वाशीला. आणि तर माझं सी टी स्कॅन करायचं टाईम आलं तर सी टी स्कॅन वगैरे केलं. तो रात्रीच सी टी स्कॅनचं सगळं झालं आणि सांगितलं की रिपोर्ट दुसऱ्या दिवशी येतील. सो आता तुम्ही आराम करा आणि प्रॉपर ॲडमिट करून घेतलेलं, मला सलाईन लावलेल्या. सो त्या सलाईनवरती मला 2 ते 3 दिवस ठेवलेलं. मला काही खायला नव्हतं सांगितलेलं, ना काही मला पियाला पाणी पण घ्यायला सांगितलेलं. जे काय सलाईनमधून जे जाईल तुझ्या आतमध्ये बॉडीमध्ये इन्सुलिन होईल तेच तुला फक्त ठेवायचं आहे. सो ओके बोललो. तर ते झालं आणि नेक्स्ट डे 10:30-11 वाजता डॉक्टर आले, तिथले ज्युनियर डॉक्टर होत्या मॅडम, त्या आल्या आणि त्यांनी मला सांगितलं की असं असं आहे, अपेंडिक्स आहे ते तुम्हाला माहिती आहे, पण ते अपेंडिक्स अनफॉर्च्युनेटली ते फुटलं आहे, बस झालं आहे. सो आजच्या आज तुमचं ऑपरेट करायला लागेल की ऑपरेशन करायला लागणार आहे. सो जसं मी ऐकलं ऑपरेशनचं करायला लागेल तसं मी एकदम ब्लँक झालो आणि की बोला अचानक काय झालं की असं म्हणजे विचार पण नव्हता केलेला की अपेंडिक्स माहिती असेल कितीतरी व्ह्युअर्सला सगळे बघत असेल की अपेंडिक्सचं ऑपरेशन हा नॉर्मल असतो जेव्हा ते फुटत नाही, बस्ट होत नाही. पण जे बस्ट झालं तर ते एक वाईट गोष्ट असते, म्हणजे ती एक चांगली गोष्ट नसते बस्ट होणं अपेंडिक्सचं. पण इन माय केस ते बस्ट झालेलं होतं. सो मग डिसिजन्स झाले की आता आजच्याच करायचं बोलल्यानंतर, कारण का इमर्जन्सी होतं ते, कारण का डॉक्टर बोलले जर अजून लेट केलं तर ते पसरायला सुरुवात झाली होती. म्हणजे जो पस होता जे फुटलेलं होतं ते सगळं पोटात माझ्या पसरायला सुरुवात झालेली आणि अजून थोडं लेट जर केलं तर ते त्यांनी सांगितलं की पॉयझन होऊ शकतं आणि ते सगळी इकडे बॉडीला तुम्हाला हार्मफुल असेल, खूप सिरियस झालं असतं ती गोष्ट. तर त्यांनी सांगितलं असं. तर आम्ही पण मग पप्पा, आई आणि सगळ्यांनी मग डिसिजन घेतलं की करायचंच आहे आता. म्हणजे सांगितलं आहे एवढं झालेलं आहे, ते पुढे फुटलेलंच आहे, तर त्याला आपण काय बॅकआउट करू शकत नाही, ऑप्शन काहीच नाही आहे. तो ऑपरेशन एकच हा ऑप्शन होता. म्हणून मग ठीक आहे बोललो करायचं. आणि मग त्यात संध्याकाळी मला 5 वाजता वगैरे 5:30 वाजता ऑपरेशनला घेतलं. ते ऑपरेशन वगैरे झालं वगैरे आणि हॅपी टू से की सद्गुरू कृपेने ते ऑपरेशन सक्सेसफुल झालं. एकदम प्रॉपर, मीन्स काही कॅज्युअलिटी नाही झाली, प्रॉपर सगळं झालं. आणि मीन्स जे माझी एक मिस्टेक माझी पण होती की मी ते इग्नोर केलं किंवा हे केलं आम्ही सगळ्यांनी, की ते फुटाच्या आधीच गेलो असतो तर बरं झालं असतं असं आम्हाला वाटतं. कारण का ते जे अपेंडिक्सचं ऑपरेशन असते ते भारी मीन्स जर फुटलेलं नसेल तर ते हाफ एन आवर किंवा 1 तास
हां, तर सो मी काय बोलतो, की ते ऑपरेशन असतं ना, ते ऑपरेशन फक्त 1 तासाचा असतो. अर्धा ते 1 तासाचा असतो. ते जेव्हा कट करतात आणि ते बाहेर काढून मग ते क्लिअर होऊन जातं. पण तेच ऑपरेशनसाठी मला माझ्या ऑपरेशनसाठी पावणे 2 तास लागले. कारण का ते सगळं पसरलेलं होतं पस सगळं आणि उडालेलं होतं इकडे-तिकडे बॉडीमध्ये, इंटेस्टाईनमध्ये सगळीकडे. सो ते क्लीन करायला त्यांना खूप वेळ गेला. प्लस मग ऑपरेशन झाल्यानंतर पण मीन्स एवढं सिच्युएशन खराब होती की कळत नव्हतं की सगळं घाईघाईत झालं, सगळं पटापट झालं आणि इमर्जन्सीमध्ये ऑपरेशन करायला लागलं. मीन्स गेलेलो चेकअपसाठी आणि बोलले अपेंडिक्स आहे, आजच्या आज तुम्हाला ॲडमिट व्हायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी लगेच न्यूज येते की बाबा तुमचं ऑपरेशन करायचं आहे आणि इमर्जन्सीमध्ये करायचं आहे. त्याच दिवशी इमर्जन्सी. सो असं सगळं ओव्हरऑल झालं. ऑपरेशन एकदम सक्सेसफुल झाला, चांगला एकदम. ऑपरेशन करणारे जे डॉक्टर होते त्यांचं पण मी थँक्यू बोलतो की मयूर पोरवाल म्हणून डॉक्टर होते, सर होते. त्यांनी एकदम छान प्रकारे मला कन्सल्ट करून त्यांनी ऑपरेट केलं. मला ऑपरेट करत होते तेव्हा मला ऑब्व्हियसली ॲनेस्थेशिया दिलेला. सो आय वॉज अंडर द इफेक्ट ऑफ ॲनेस्थेशिया. फुल बॉडी मला ॲनेस्थेशिया दिलं. सो मी झोपूनच होतो इन शॉर्ट म्हणजे बोलू तर. कारण का माझ्यासाठी ती झोपच होती अशी 2-3 तासासाठी. नंतर मग ऑपरेशन झालं. ऑपरेशन नंतर मला 2 तास ते 1.5 तास अंडर ऑब्झर्वेशन त्यांनी ठेवलेलं दुसऱ्या रूममध्ये त्याच्यासाठी. माझ्या बॉडीमध्ये इथून म्हणजे जसं नाकातून एक पाईप टाकलेला होता, जो पूर्ण आपल्या पोटापर्यंत माझ्या टाकलेला आणि बेसिकली तो पाईप होता जो वेस्ट जे निघत होतं ना, ते सगळं बाहेर येण्यासाठी तो पाईप टाकलेला. त्याला एक बॅग होती, प्लॅस्टिक बॅग, आय गेस 1-2 लिटरची बॅग असेल ती. तर ती निघत होती सारखी. तर ते घाण सगळी माझी जी मीन्स जो वेस्ट होतं ते तिथून निघायचं जे काय असं. आणि प्लस माझ्यात जिथे ऑपरेट केलं तिथून एक पाईप टाकलेला होता जो ब्लड बॉटलचा पाईप होता. म्हणजे जसं त्याला बॉटल होती एक ब्लडची, की ती पाईप जे खराब रक्त मीन्स जे डेड ब्लड असतं, डेड ब्लड सेल्स असतात किंवा डेड ब्लड असतं, खराब जे राहिलेलं रक्त तिथलं, ते सगळं ते वॉशआउट करून ते बाहेर काढायचं त्या बॉटलमध्ये आणि मग ते टाकून द्यायचे. मग तसं करताना ते मी बघितलं ना जेव्हा मला माझ्या सिच्युएशनला, तेव्हा मला कळलं झालं. पण आई वगैरे खूप रडली, पप्पा पण खूप इमोशनल झालेलं. पण ऑब्व्हियसली ते दाखवत नव्हते. त्यांनी स्ट्रॉंगली सगळं हँडल केलं होते बरोबर. म्हणून दादा होता आणि आजी होती. बाकी 3 ठिकाणी त्यांनी कट करून त्यांनी ते लेझर ऑपरेशन केलं. सो कट करून त्यांनी ते सगळं असं कॅमेरा किंवा ते टाकतात म्हणून ते कट झालेले होते. ते स्टिचेस वगैरे सगळे आहेत आत्ता. स्टिचेस ते कॉस्मेटिक स्टिचेस आहेत, म्हणजेच ते विरघळणार आहेत. सो त्याची काय टेन्शन नाही आहे, ते ऑटोमॅटिकली डिझॉल्व होणार आहेत त्यांनी सांगितलं. आणि आतले जे स्टिचेस आहेत ना, ते फक्त हील व्हायला थोडा महिना अजून लागेल बोलले. कारण का त्यांनी सांगितलं की तुला महिना तो लागणार आहे त्या आतले जे व्हायला. म्हणून मला एक्स्ट्रीम काय जिम बंद सांगितली आहे मला वाकून काय हे नाही करायचं, वजन नाही उचलायचं. मीन्स नॉर्मली पण असं काय आपण वजन उचलायचं किंवा काय असं वागतो वगैरे ते पण नाही मला करायचं. मीन्स 100% ते सगळी वेस्ट बाहेर येऊन झाली होती. ब्लड पण ॲक्च्युअलमध्ये म्हणजे ब्लड होतं ना, ते मी बघत होतो बाहेर येताना. ती वेस्ट बाहेर येताना मला दिसत होती. म्हणजे असं वेगळं वाटत होतं. म्हणजे कांट इवन बिलीव्ह, काही लोकांना ऐकायला पण वेगळं वाटेल ते, पण सांगतो जे ब्लड क्लॉट्स होते ना, ते ॲक्च्युली एवढे असे मोठे मोठे बाहेर यायचे त्या ब्लड बॉटलमध्ये. बघून असं वेगळं वाटायचं, एकदम इमोशनल पण वाटायचं बघताना की काय अवस्था झाली, अचानक काय झालं. तर ह्याच्यात गोष्ट अशी झाली की मिसगायडन्स आम्हाला केलं गेलं. जे इथले लोकल डॉक्टर होते, नामवंत आहे, मी नाव नाही घेणार, पण नामवंत डॉक्टर आहेत. माझे जे जवळचे आहेत ना, त्यांना माहिती आहे कुठले डॉक्टर आहेत, काय आहेत ते. पण त्या डॉक्टरांनी आम्हाला तिकडे जेव्हा गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही मग 8 महिने वगैरे किंवा हे त्रास होते तर तुम्ही आम्हाला
म्हणजे तिथे कुठे दाखवलंच नाही का कुठल्या डॉक्टरला. तर आम्ही सांगितलं की दाखवलं आम्ही, डॉक्टरांची ट्रीटमेंट वगैरे चालू असो. मग त्यांचे रिपोर्ट्स वगैरे काय आहेत का त्यांनी विचारलं, तुम्ही मग तिथे काय चेक नाही केलं किंवा काय वगैरे, तर सोनोग्राफी वगैरे. तर आम्ही बोललो सोनोग्राफी केली, सगळं केलं. पण त्यांनी मग नंतर आम्हाला जेव्हा रिपोर्ट्स बघितले त्यांनी, डॉक्टर्सचे इकडचे जे सगळे रिपोर्ट्स आहेत, तेव्हा त्यांनी सांगितलं आम्हाला की त्याच्यात क्लिअरली दिसते की सुरुवात झाली आहे. मीन्स जी अपेंडिक्सची जी ग्रोथ व्हायची सुरुवात होते, त्याची जी ॲक्टिव्ह व्हायची सुरुवात होते, ते ॲक्टिव्ह झालेलं त्या डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं तेव्हा. तर ते डॉक्टर पण खूप भडकले की तुम्ही असं कसं केलं, तुम्ही हे नाही केलं. तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला माहितीच नव्हतं, की आम्हाला सांगितलंच गेलं नव्हतं की असं असं अपेंडिक्सचं असणार आहे. तर म्हणून मग आम्ही काय बोललोच नाही किंवा काय नाही. तर त्यांनी मग सांगितलं नाही तुमच्या रिपोर्ट्समध्ये त्या क्लिअरली तिथे दिसतंय. आणि त्यांनी दाखवलं पप्पांना की असं असं त्याच्यात सुरुवात झालेली असं दिसतंय क्लिअरली. सो हे असं काही गोष्टी झाल्या, मिसगायडन्स झाल्या आणि डॉक्टरांच्या चुकीमुळे माझ्या जीवाला काहीतरी झालं असतं, माझ्या जीवाची हानी झाली असती. हे पण आम्हाला कळून चुकलं तेव्हा डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं. आणि डॉक्टरांनी मग तेव्हा ते क्लिअरली सांगितलं की मी मगाशीच बोललो की अजून थोडं लेट केलं असतात ना तर ते पॉयझन झालं असतं आणि एक वेगळ्या आजारावर गेलं असतं, ते खूप भयंकर आजारावर गेलं असतं. पण जसंच बोलतं सद्गुरुपा आहे, सद्गुरुपेनी ते नाही झालं. ती रिपोर्ट्स पण नॉर्मल आल्या सगळ्या, त्या केलेल्या सगळ्या रिपोर्ट्स नॉर्मल आल्या. इवन आम्हाला जसं ह्या डॉक्टर इकडच्या जे डॉक्टर होते त्यांनी सांगितलं की तुम्हाला कुठली तरी ॲलर्जी आहे फूडची. तर आम्ही तिथे फूडची ॲलर्जी टेस्ट केली, ते पण 2 वेळा त्यांनी इंजेक्ट केलं माझ्यात ते सगळं. आणि त्यांनी पूर्ण ओव्हरऑल ब्लड सॅम्पल, युरिन सॅम्पल सगळे घेतले आणि त्यांनी चेक केलं. तेव्हा त्यांनी क्लिअरली सांगितलं की तुम्हाला कुठलाही इन्फेक्शन मीन्स फूड इन्फेक्शन तुम्हाला झालेलं नव्हतं. तुमच्या फूडमध्ये काहीही काय नव्हतं. तुमच्या फूडमुळे म्हणजे फूड जे तुम्ही खात होता, जेवण जेवत होता, काही खात होता, त्याच्यामुळे तुमचं हे त्रास तुम्हाला जे व्हायचं मीन्स कुठलं तरी मला इन्फेक्शन आहे किंवा मला कुठली तरी ॲलर्जी आहे, हे काही नव्हतं. ते त्यांनी सांगितलं डॉक्टरांनी. तिथे रिपोर्ट सगळ्या नॉर्मल आल्या. सो तेव्हा सगळं कळलं आम्हाला, तेव्हा समजलं की असं असं झालं. सो हे होतं असं ओव्हरऑल. आणि आता चांगली आहे, रिकव्हरी आहे, आता होतं हळूहळू. अजून सांगितलं की महिनाभर अजून काळजी, महिना ते 1.5 महिना अजून काळजी घ्या तुम्ही, कारण का ते स्टिचेस वगैरे ते रिकवर व्हायला अजून थोडा वेळ लागणार आहे. सो म्हणून मग आता चालू आहे. आणि ॲक्च्युली व्हिडिओ बनवायचं कारण पण तेच होतं की सांगायचं होतं. आणि मेन पप्पा पण बोलले की एक व्हिडिओ बनवून फक्त सांग की असं असं प्रॉब्लेम झालं म्हणून व्हिडिओज नाही आहेत. कारण का जे जवळचे इथले आहेत ते पण बोलत होते, ज्यांना माहिती नव्हतं ते पण बोलले तुझे व्हिडिओज नाही आहेत किंवा असं काय तर व्हिडिओ नाही करत का. त्यांना कळल्यानंतर सांगितलं, म्हणून मग विचार केला की पप्पा पण बोलत आहेत आणि सांगतं की बाबा करूया एक व्हिडिओ. इन्फॉर्मेटिव्ह मीन्स एक इन्फॉर्मेशन देऊन ठेवतो, अपडेट देऊन ठेवतो की काय झालं, काय होतं, एवढं हेल्थ वगैरे हे झालं. मला क्लिअरली आम्ही वेट चेक केलं तर त्या एक 10 ते 12 ते 15 दिवसात, आय गेस 15 दिवसात, ते म्हणजे स्टार्टिंगपासून ते 15 दिवसात माझं 8.5 किलो वजन कमी झालं. पूर्ण 8.5 किलो वजन. मीन्स मी बघतो हे टी शर्ट वगैरे मला टाईट व्हायचे ते आता मला एकदम असे लूज होतात. डोळे वगैरे खूप आत वगैरे गेलेले होते. खूप बॉडी उतरले, कारण का विकनेस एवढं झालेलं की विचार नाही, एक्स्ट्रीम विकनेस. सो येस, हे होता आणि अपडेट द्यायचा होता. छोटा बोलून पण मोठा झाला असेल व्हिडिओ, पण हे एवढंच होतं जे ऐकाल तर तुम्हाला कळेल प्रॉपरली. आता चांगला आहे, सद्गुरुपेनी एकदम छान आहे, एकदम ओकेमध्ये आहे. आणि लिटरली एक म्हणजे शब्द बोललं तरी चालेल, पुनर्जन्म जे बोलतात ना तसं होतं, तसं झालेलं होतं. त्याच्यातून आलो सगळं बाहेर, एकदम एक्स्ट्रीम त्या
खराब टाईममधून बाहेर आलो. मी हॉस्पिटलाइज जेव्हा होतो ना तेव्हा सिच्युएशन होती. मी थोडीशी अशी एक शूट आहे माझा चालताना तिथे ते सगळं, तो एक मी लावीन ह्याच्यात नंतर, सो तो बघा तुम्ही आणि तुम्हाला कळेल की काय सिच्युएशन होती किंवा काय माझी हालत झाली होती. मला चालताना पण नव्हते, मला म्हणजे ॲक्च्युअलमध्ये तिथे ते वॉर्ड बॉय वगैरे धरून मला चालून नेत होते, कारण का मला मुवमेंटच नव्हती होत काहीच, एकदमच मी ड्रेन झालेलो. सो येस, हे होता व्लॉग. आणि खूप दिवसांनी असं हे व्लॉग हे करायला लागलं, मला एक सांगायला लागलं. सो कसा वाटला ते बघा तुम्ही. काही ह्याच्यात वेगळं काय नव्हतं, एक इन्फॉर्मेशन आणि जसं बोललो एक अपडेट द्यायचं होतं म्हणून मग दिला अपडेट तो. आता चांगला आहे, आता ओकेमध्ये आहे, छान मीन्स फिरतोय वगैरे. आता एक शिवजयंतीचा ब्लॉग येईल. शिवजयंतीला मी एवढ्या दिवसांनी मी घरी जेव्हापासून आलो तेव्हापासून बाहेर नव्हतं पडलो होतं. शिवजयंती आपले दरवर्षीप्रमाणे जी सोसायटीमध्ये होते तेव्हा खालती उतरलेलो. काही धावपळ नाही केली, काहीच नाही केलं. सगळं पप्पा काका वगैरे दादा त्यांनी सगळ्यांनी आपली जे सोसायटीतली जे मेंबर होते त्यांनी सगळी तयारी केली. आपण गेलो. मी ॲक्च्युअलमध्ये शूट पण मी नाही केलं. मी मानसला सांगितलं बाबा तू शूट कर माझ्या वतीने, मी नंतर तो पण ब्लॉग येईल शिवजयंतीचा आपला. सो त्याच्या आधी बोललो मला एक अपडेट टाकू दे असं. सो यस, हा होता ब्लॉग आणि थँक्यू एवढं ऐकल्याबद्दल, एवढ्या वेळेत हे केल्याबद्दल. मोठाच झाला आहे ब्लॉग ॲक्च्युली माझ्यासाठी. 20-25 मिनटाच्या वरतीच झाला असेल. सो हा होता ब्लॉग. कसं वाटलं, काय वाटलं तुम्हाला, काही असेल ते सांगा. नाही सांगितलं तर चांगलं आहे, काही असं हे नाही आहे मला, पण बघितलात त्याच्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. भेटूया असेच आपण आता. अशाच नाही पण आता आपले व्लॉग्स वगैरे चालू होतील हळूहळू. शिवजयंतीचा व्लॉग येणार, मग थोड्या दिवसात होळी येते आणि होळीचं तुम्हाला माहिती आहे आपले फंक्शन असतो, हक्ककला स्पर्धा, फूडचा जो फेस्टिवल असतो तो आपला असणार आहे, तो व्लॉग पण येणार आहे. सो त्याच्यासाठी पण खूप एक्सायटेड आहे की हां बाबा मला आता थोडंसं हे करता नाही आलं. अजून 1 महिनाभर सांगितलं, पण ठीक आहे, थोडीशी हालचाल करीन तर बॉडीला जरा सवय लागेल. सो यस, भेटूया आपण पुढल्या ब्लॉगमध्ये. टिल देअर टेक केअर, बाय. आणि एक सांगतो, हेल्थची काळजी घ्या. हेल्थ इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन युअर लाईफ. आणि जो बोलतात ना सगळे हेल्थ इज वेल्थ, इट्स ट्रू. हेल्थ इज वेल्थ. कारण का जेव्हा त्या सिच्युएशनला तिथे अचानक जातो ना आपण, ते मला माहिती आहे, मी एक्सपिरियन्स करलं, मी तिथून गेलो आहे. आता काय वाटतं, कसं वाटतं ते म्हणजे हे असतं सांगू पण नाही शकत. पण देव करो की कोणाला अशा सिच्युएशन नको येऊ लाईफमध्ये, कुठलेही काय असं त्रास नको. आणि खूप हेल्दी राहा, हेल्दी खा, काय पाहिजे ते खा, कुठे फिरायला जा, पण एक लिमिटमध्ये स्वतःच्या बॉडीला, स्वतःच्या हेल्थला जपा आणि मग जे करा. आणि हां, एक गोष्ट फक्त सांगायची, एक पटकन सांगतो. जे हॉस्पिटलची सर्व्हिस होती ना, मला त्याच्याबद्दल खास बोलायचं होतं. एक जे हॉस्पिटलची सर्व्हिस होती ना, ती टॉप नॉच सर्व्हिस होती. हां, माहिती आहे तिथले महाग असतो, हे असतो, पण तिथे जी सर्व्हिस मिळते, तिथे जे आपल्याला एक ट्रीटमेंट दिली जाते ना, ती एक इम्पॉर्टंट आहे की तुमचे केअर करतात. तुम्ही झोपलेला असून पण तुमच्या चेकअपसाठी डॉक्टर किंवा ते वॉर्ड बॉय किंवा ब्रदर सिस्टर्स जे असतील ते येतात, चेक करतात. तुम्हाला तुमची झोप मोड न होता तुम्हाला चेक करून, तुमचे सलाईन चेंज करून, सलाईन संपली असेल सलाईन चेंज करून तुम्ही ते त्यांचं काम करून गप निघून जातात शांतपणे, आपल्याला न डिस्टर्ब करतात. ते मला खूप आवडलं. ओव्हरऑल त्या हॉस्पिटलच्या म्हणजे सगळ्या जे मेंबर्स होते, मला ज्यांनी ट्रीट केलं, जे माझी केअर करत होते, त्यांच्यासाठी खूप थँक्यू. खूप धन्यवाद माझी केअर केल्याबद्दल. येस, जास्ती वेळ घात नाही आता, झाला ब्लॉग खूप मोठा होईल, बडबडच चालू आहे ती, पण बरं वाटतं आता. आणि भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय. आणि सबस्क्राईब करा प्लीज.
का आता ब्लॉग सुरुवात होतील. तर चला बाय बाय, सी यू सून अँड टेक केअर.